रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे हरिपाठ चिंतन भाग 11 मध्ये. आजचा जो सेवेचा अभंग आहे, अभंग क्रमांक 9. अभंग आहे, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे द्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेने होये, द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान तया कैचे कीर्तन, घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. माऊली ज्ञानोबारायांनी आजचा आपल्याला जे अभंगात आहे, या अभंगातून माऊलीने आपल्याला गुरूंचं, ज्ञानाचं, नामाचं महत्व सांगितलंय. पण आजचं जे निरुपम आहे ते माझे परम मित्र हबप आकाश महाराज जाधव आळंदी इथे शिक्षण संस्थेत जे शिक्षण घेत आहेत, त्यांनी पाठवले आजचं देखील चिंतन. मी ते तुम्हाला चिंतनाचं निरूपम सांगतो. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. ज्या व्यक्तीच्या मनात रामकृष्णाचे प्रेम नाही, त्याच्या जपाचा आणि ज्ञानाचा काही उपयोग नाही. रामकृष्णाशिवाय केलेले कोणतेही जप किंवा ज्ञान निष्फळ आहे. पुढे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होये. जो अद्वैताच्या मार्गावर चालत नाही, तो अज्ञानाचा अंधारात राहतो. अशा व्यक्तीला रामकृष्णाची कृपा किंवा त्याचा आश्रय कसा मिळू शकतो. द्वैताची झाडणी गुरुबिन ज्ञान त्या कैचे कीर्तन घडे ज्ञानी. गुरुबिन द्वैताची झाडणी द्वैत भावाचे निर्मूल करणारे शक्य नाही. तसेच नामस्मरणाचा खरा लाभही गुरुकृपेनेच मिळतो. गुरुबिन ज्ञान मिळवणे आणि त्यातून कीर्तन करणे याचा अर्थ नाही. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सगुण रूपाचे ध्यान आणि रामकृष्ण नामस्मरणाचा जप हे प्रपंचाच्या बंधनातून मुक्त होण्याचे साधन आहे. नामस्मरणाने प्रपंचातील चिंता शांत होते. पुढे ते काय सांगतात, या अभंगात ज्ञानेश्वर माऊलीने रामकृष्णाच्या नामस्मरणाची माहिती सांगितली आहे. गुरुबिन ज्ञान प्राप्त होणे कठीण आहे आणि अद्वैताच्या मार्गाचा अज्ञानात राहणे व्यर्थ आहे. सगुण ध्यान आणि नामस्मरण हे प्रपंचातील अडचणीमधून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी साधन आहे. म्हणजे नामस्मरणाचा किती प्रभाव आहे हे आपल्याला सांगितलंय. तर माऊलींनो, नामजप, नामस्मरण आणि भगवंताची आठवण ही सदैव आपल्याला राहिली पाहिजे. हेच आपल्याकडे मोक्षाकडे नेतं. आजच्या जे अभंगाचं चिंतन आहे ते आकाश महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. आपणा कोणास जरी असं वाटत असेल की निरूपम सांगावं, त्यांनी मला व्हॉट्सअप करावा, लिहून पाठवावं किंवा DM करावा. मी ते पुढे सेवेत आणेन. आजचा अभंग आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. जास्तीत जास्त शेअर करा. रामकृष्ण हरी. आनंदी रहा.